विरारमध्ये सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या कवटी प्रकरणात त्या महिलेचे धड मांडवी पोलिसांनी मंगळवारी नाल्यातून हस्तगत केले। सुमारे 4 तासाच्या शोध मोहिमेनंतर हे धड मिळाले आहे। सुमारे 4 तासाच्या नाल्यातल्या शोध मोहिमेनंतर हे धड मिळाले आहे। 8 जानेवारी रोजी महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शीर वेगळे केले होते। 14 मार्च रोजी हा प्रकार समोर आला होता। नालासोपारामधील रहमतनगरमध्ये राहणारी उत्पला हिप्परगी वयवर्ष 51 या महिलेची कवटी विरार फाटा या ठिकाणी पिरकुंडा दर्ग्याजवळ झुडपात आढळली होती। मांडवी पोलीस आणि सराफाच्या बटव्यावरून महिलेची ओळख पटवण्यात आली होती। त्यानंतर पुढील तांत्रिक तपास करून महिलेचा पती हरीश हिप्परगी वयवर्ष 49 याला अटक करण्यात आली होती। कौटुंबिक वादातून त्याने पत्नीची हत्या केली होती। 8 जानेवारी 2025 रोजी त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर विरारच्या देशमुख फार्मजवळ नेऊन तिचे डोके कोयत्याने कापले। नंतर तिचे धड नाल्यामध्ये फेकले तर डोके एका सुटकेसमध्ये घालून विरार फाटा येथील पिरकुंडा दर्ग्याजवळ टाकून दिले। या प्रकरणाचा तपास मांडवी पोलीस करत आहेत। मंगळवारी सकाळी मांडवी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। हा नाला मोठा असल्याने धड सापडणे कठीण वाटत होते। पोलिसांनी आरोपी हरीश हिप्परगी याला देखील घटनास्थळी आणले होते। त्याने नेमकी जागा दाखवली। सुमारे 4 तासांच्या शोध मोहिमेनंतर तिचे धड आढळून आले। पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले। हे धड कुजलेल्या अवस्थेत आहे। आम्ही ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले आहे, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली। उत्पला हिप्परगी ही महिला मूळची पश्चिम बंगालची नैहाटी गावात राहणारी होती। 25 वर्षांपूर्वी ती पती आणि मुलाला सोडून मुंबईला आली होती। त्यानंतर एका बारमध्ये ती काम करत होती। त्या बारमध्ये काम करणाऱ्या हरीश हिप्परगी याच्याबरोबर तिची ओळख झाली। त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्नही केले। दरम्यान बार बंद झाल्यानंतर हरीशने इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आणि ते मुंबई सोडून नालासोपारा येथे राहण्यासाठी आले। त्यांना एक 22 वर्षांचा मुलगा देखील आहे। दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद वाढले। उत्पला गावी जात होते आणि 4-4 महिने गावी मुक्काम करायचे। ती मुलाला घेऊन सोडून जाण्याची धमकी देत होते, त्यामुळे वाद विकोपाला गेला होता। अखेर 8 जानेवारीच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि हरीशने गळा आवळून तिची हत्या केली। 13 तारखेला मांडवीच्या हद्दीमध्ये एक सर्किट म्हणजे मुंडी मिळून आली होती। त्या अनुषंगाने मांडवी प्रोडक्शनला मर्डरचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये आपण दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक झाली होती आणि आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आरोपीने धड जे आहे ते देशमुख फार्मच्या त्यामध्ये आपल्याला ते धड मिळून आलेलं आहे। ही हत्या ही जानेवारी 8 ला रात्री 9च्या अर्ली मॉर्निंग मध्ये हत्या झाली होती। त्याच्या हसबंडनीच ती हत्या केली होती। हत्येचं कारण असं होतं की ते दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद होत होते आणि त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला होता आणि या ठिकाणी आणून बॉडी धड वेगळं केलं आणि धड मांडवीच्या हद्दीमध्ये टाकून दिलं आणि बॉडी या ठिकाणी डंप केली होती। आज आपण सकाळपासून आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी येऊन सर्च ऑपरेशन केलं होतं महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीनं आणि आपल्याला ती सदर बॉडी रिकव्हर करण्यामध्ये यश आलं असून आता सदरची बॉडी ताब्यात